आता हा मल्टीपॉटवाला आहे, सॉफ्टनरचा ऑटो मल्टीपॉटवाला आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, आपलं ग्रीन लाईट लागली की सर्व्हिस मोडवरती जातो मशीन. तर आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण सेटिंग कशी करायची ना ते तुम्हाला मी दाखवून देतो याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथं लॉकचं जे ग्रीन लाईट लागतो ते लॉक होऊन जातं पूर्ण. आपण जे 2 ॲरो बटन दाबले की लॉक त्याचं निघून जातं, इथलं कीवालाचा तो लाईट निघून जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये दाखवतात. सेटिंगमध्ये गेले की आपला स्क्वेअरवाला बटन दाबलं की तिथं टायमिंग सेट करायला लागतो. त्याच्यावरती डबल दाबलं की आपल्याला टायमिंग किती पाहिजे तो अपडाऊन करता येतो त्याच्यामध्ये, म्हणजे आपला करंट टायमिंग टाकता येतो याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट टायमिंग सेट झाला की त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जाते तुमची मिनिटमध्ये झालं की त्याच्यानंतर परत स्क्वेअरचं बटन दाबलं, परत नंतर मग आपल्या पुढच्या प्रोसेस सेटिंगवाला आलं म्हणजे आता तुम्ही मॉडिफाय करू शकता. सेटिंगवाला इथं ॲरो असला की आपल्याला मॉडिफाय म्हणजे सेटिंग त्याच्या आतमध्ये सॉफ्टवेअर रिजनरेशन टायमिंग, परत तुमचा बॅकवॉशचा टायमिंग सगळं सेट आपण करू शकतो. करंट टाइम आहे आता 2:37 मिनिटं झालेले आहेत. आता आपल्याला पुढची प्रोसेस सेट करायची आहे याच्यामध्ये. हा B01 हा कोड आपला स्टँडर्ड असतो त्याचा मल्टीपॉटॉलचा, त्याच्यामध्ये काही चेंज नाही करायची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट सेटिंगमध्ये जातो तुमचा हा H21 म्हणजे तुमचं रिजनरेशन प्रोसेस किंवा हे तुमचे 21 दिवसानंतर तुम्हाला बॅकवॉश प्रोसेस पूर्ण होऊन जाते याच्यामध्ये. हे म्हणजे पर डे वगैरे गेले पण 21 पर डे पर डेच्या हिशोबाने तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं बॅकवॉश रिजनरेशन ती प्रोसेस होऊन जाते याच्यामध्ये. मग इथे पण सेम प्रोसेस तुम्हाला जे चेंज करायचं असेल तर स्क्वेअरवाला बटन दाबलं की तुमचं ब्लिंक होतं. ब्लिंक झालं की अपडाऊन तुम्हाला नंबर ऑफ डेज चेंज करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेटिंग येते तुमची ती बॅकवॉश येते. म्हणजे बॅकवॉशचं आपल्याला ऑटोमॅटिक बॅकवॉश होतं, ते फक्त 5 मिनिट बॅकवॉश होणार. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सेम सेटिंग. बॅकवॉशमध्ये जे पण असं जे रेझिन आहे तो वरती खाली होईल. वरती रेझिन असते तुमची, जी खालची घाण असेल ती सगळी पूर्ण निघून बाहेर जाऊन जाते. म्हणजे खाली जी घाण साचलेली असते सगळी निघून जाते पूर्ण बाहेर. ओके. आणि त्याच्यानंतर तुमचं सेटिंगमध्ये चेंज करायचं सेम प्रोसेस. स्क्वेअरवाला बटन दाबलं की अपडाऊन केलं की टायमिंग तुम्हाला बॅकवॉशची समजा जास्त घाण असेल तर तुम्हाला जास्त टाइम टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. जास्त टायमिंगमध्ये आहे 5 मिनिटं. 5 मिनिटामध्ये तुम्हाला बॅकवॉश होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे तुमची त्याच्यामध्ये ब्राइन रिफिलचे येते. ब्राइन रिफिल म्हणजे सॉल्ट टँक फिलिंग करायसाठी टायमिंग किती तुम्हाला पाहिजे, म्हणजे किती टायमिंगमध्ये तुमची फिलिंग होते ना ते याच्यामध्ये ह्या सेटिंगमध्ये दिसून येते. प्रेशरप्रमाणे आपण सेट करता येतो. टँक तुमची 50 लिटरची आहे तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये पण भरू शकेल. 3 kg प्रेशरला होऊन जाईल तुमचं त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस येते तुमची ती आपली ह्याची रिजनरेशनची प्रोसेस येते. रिजनरेशन प्रोसेस म्हणजे सॉल्टची पाण्याची जी खेचायची प्रोसेस आहे ती रिजनरेशनची प्रोसेस आहे. तुम्हाला 15 मिनिटं दिली. 15 मिनिटं म्हणजे तुमच्या टँकच्या कॅपॅसिटीवर किती तुम्हाला लागतो तो टायमिंग याच्यामध्ये सेट करू शकतो आपण. ओके. 15 मिनिटं ते मीठ घेणार आतमध्ये आपलं रेझिनचे चार्ज करणार आणि तुमचं बॅकवॉश थ्रू बाहेर सोडत राहणार ते. म्हणजे 15 मिनिटं बाहेर सोडणार पण हळूहळू सोडत जातं बॅकवॉशमध्ये. ठीक आहे. हा नेक्स्ट प्रोसेस आहे तुमची ती याच्यामध्ये येते ती आपली मिठाचे जे सॉल्टचं पाणी असतं ते फास्ट वॉश होतं. फास्ट वॉशचं म्हणजे कसं असतं तुमचं समजा म्हणजे मिठाचं पाणी बाहेर काढण्याचं एकदम फास्टमध्ये काढून टाकत राहतं ते पूर्ण मिठाचं पाणी. ही 2ची जी प्रोसेस आहे ती 5 मिनिटं. तुम्हाला समजा मिठाचं पाणी जर 5 मिनिटांमध्ये नाही गेलं तर तुम्ही ते टायमिंग वाढू शकता. इथं आता सेटिंग आहे आपली 5 मिनिटाची. 5 मिनिटांमध्ये नाही गेलं तर तुम्ही टायमिंग वाढू शकता. कमी मध्ये सॉल्टी वॉटर वाटलं तर आपण ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं म्हणजे जास्त एवढा टायमिंग ठेवला तर तुमचं मिठाचं पाणी जेवढं आतमध्ये स्टोअर असतं ते बाहेर निघून जाते पूर्ण, म्हणजे सॉल्टी वॉटर. ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे ते तुमची किती लिटरला तुम्हाला म्हणजे रिजनरेशन प्रोसेस करायची आहे. ओके. ती इथं तुम्हाला 4000 लिटर आहे, 5000 लिटर तुमच्या ह्याच्यावरती लिटरवरती तुम्हाला हार्डनेसवरती आणि की आपल्या रेझिनच्या कॅपॅसिटीवरती डिपेंड असतं की तुमचा हार्डनेस किती ह्याला वाढतो. 1000 लिटरला पाणी आता तुमचं 4 लिटरला वाढतो तर 4000 लिटर आपण सेट करायची. 5000 लिटर वाढतो 5000. 10,000 लिटरचा असेल तर 10,000ला आपण याच्यामध्ये सेट करू शकतो टायमिंग. सेम त्याची पण प्रोसेस स्क्वेअर दाबले की आपल्याला. ओके. आता याच्यामध्ये सेटिंग आहे 4000 लिटर. 4000 लिटर संपले की हे परत रिजनरेशन प्रोसेस. हां येस. ओके. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे तुमची हा टायमिंग आहे म्हणजे 2 वाजताचा टायमिंग स्टँडर्ड असतो ह्याच्यामध्ये. रात्रीचं 2 वाजता कसं कस्टमर म्हणजे ऑपरेशन नसतो तर त्याच्यामध्ये रिजनरेशनला लागलं की एखाद्या वेळेला काय होतं 1 तास मशीन तुमची म्हणजे आउटला पाणी जात नाही, म्हणजे फिल्टरला पाणी पोचत नाही पुढं. तर त्यासाठी रात्रीचा टायमिंग सेट केला असतो जेणेकरून तुमचं हा सॉफ्टवेअर आणि त्यांचं अदर म्हणजे इक्विपमेंट आहे ते ऑपरेशनलमध्ये नसतात. त्यासाठी रात्रीचा टायमिंग सेट केलेला असतो. म्हणजे रात्री 2 वाजता हा स्टँडर्ड त्यांचा प्रोसेस हे आहे असतो टायमिंग सेट स्टँडर्ड. रिजनरेशनचा टायमिंग हा स्टँडर्ड 2 वाजताचा म्हणजे तुमचा 21 दिवसानंतर रात्री 2 वाजता तुमचा. 4000 लिटर दिवसाला संपले तर 4 दिवस संपले तरी पण त्याच्यामध्ये सेटिंग आहे त्याची. सेटिंग B1 B2 सेटिंग आहे ना ती सेटिंग त्याच्यामध्ये चेंज करता येते तुम्हाला हावर्समध्ये पाहिजे. अदरवाईज दिवसाला संपलं तर 2 वाजता करायचं. 2 वाजता करायचा. जो 21 दिवस सेटिंग केलं तो 2 वाजता रात्री 2 वाजता करणार. हा टायमिंग जो अदरवाईज नॉर्मली तुमचं पाणी 4000 संपलं की 4000 लिटर संपलं की लगेच तुम्हाला मग इमिडिएटली चालू होणार. अदरवाईज 21 दिवसाचं आपण जे दिलंय ते त्याच्यामध्ये फक्त रात्री 2 वाजता चालू होणार. 21 दिवसाच्या रात्री 2 वाजता स्टार्ट होणार हा रिजनरेशन. अच्छा. म्हणजे आपण लिटरमध्ये नाही केलं, नंबर ऑफ डेज मध्ये केलं.
नंबर ऑफ डेजमध्ये केलं तरी तुमचं रिजनरेशन जे असतं ते 21 दिवसाच्या नंतर तुम्हाला रात्री 2 वाजता रिजनरेशन होणार आणि लिटरमध्ये केलं की तुमचं 4000 लिटर संपलं की रिजनरेशन स्टार्ट होणार. ठीक आहे. आणि हे HU म्हणजे HU म्हणजे हे सेटिंग लिटरमध्ये बघ, लिटरमध्ये, गॅलनमध्ये आणि मीटर क्यूबमध्ये याची पण सेटिंग आहे. ओके. 1 नंबरला ती मीटर क्यूबमध्ये आहे, ओके. 2 नंबरला ती गॅलनमध्ये पाणी आहे आणि 3 नंबरला ती लिटरमध्ये. आपण लिटरमध्ये कसं आपलं रेग्युलर यूज असतो लिटरमध्ये, गॅलनमध्ये म्हणजे नॉर्मली इंडियामध्ये लोक लिटरच वापरतात, लिटरमध्ये जास्त करून वापरतात. आणि मीटर क्यूबमध्ये कसं असतं ते आरो प्लॅन्ट मोठे असतील किंवा तुमचं पाण्याचं कन्झम्पशन जास्त असेल तर ते मीटर क्यूबमध्ये यूज करतात. येस, बरोबर, ठीक आहे. एकदम ओके. आणि नंतर नेक्स्ट जी प्रोसेस आहे तुमची ती ही सेटिंग कशी स्टँडर्ड असते सेटिंग. आता याच्यामध्ये पण तुमची सेटिंग आहे, हे B1 B2 हे टायमिंग असतो त्यांचं, टायमिंगनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि पाण्याच्या ह्याच्यानुसार A02 आहे हा त्यांचा टायमिंगनुसार येतो. अच्छा, ओके. आणि A01 आहे हा तुमचा त्यांच्या पाण्याच्या लिटरमध्ये कन्झम्पनमध्ये कन्झम्पनमध्ये. तर आपण 0-1 करतो, 0-1 करू देतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हा आपला स्टँडर्ड टायमिंग टायमिंग झालं की त्याच्यानंतर B1 मॅन्युअली तुम्हाला रिजनरेशन करायचं असेल तर हे बोटवाला बटन दाबायचं. बोटवाला तर मॅन्युअली समजा तुम्हाला करायचं असेल, आता समजा एकदा जर मॅन्युअली रिजनरेशन करायचं असेल तुम्हाला तर इथं एकदा बोटाचं बटन दाबून सोडून द्यायचं. पूर्ण प्रोसेस होऊन सगळी तुमची पूर्ण होम पोझिशनला जे सगळी प्रोसेस संपून रिजनरेशन, बॅकवॉश, पूर्ण फास्ट रिन्स वगैरे सगळं होऊन, ब्राईन फिलिंग वगैरे सगळं होऊन परत होम पोझिशनला आले की आपल्या इथं ग्रीन लाईट लागून जातो, इथं ग्रीन लाईट. ओके. म्हणजे याच्यामध्ये रिजनरेशन वगैरे सर्व होऊन जाईल. रिजनरेशन वगैरे सगळं टोटल पूर्ण प्रोसेस होते. एकदाच बोटाचं बटन दाबायचं. मॅन्युअल समजा तुमचा बाय चान्स पाण्याचं हार्डनेस वाढलेला आहे, ऑटोमॅटिक इनलेटचा TDS जास्त वाढला, हार्डनेस वाढला आणि ऑटोमॅटिक समजा 4000च्या ऐवजी 2000ला हार्डनेस वाढला, तुम्हाला बॅकवॉशची रिजनरेशनची गरज आहे तर तुम्हाला ते 2 बटन ॲरोचे बटन दाबायचे, लॉक निघून जातं इथलं. लॉक निघलं की डायरेक्ट एकदा बोटाचं बटन प्रेस करून सोडून द्यायचं. मग ती प्रोसेस पूर्ण होऊन तुमची मग येऊन नॉर्मली होऊन जाते. ठीक आहे. आणि बॅकवॉशला जेव्हा लागतं ना त्या वेळेला तुमचं सॉल्ट टाकून ठेवून द्यायचं. म्हणजे तुमचं नेक्स्ट बॅकवॉशला रेडी करून ठेवायचं. बॅकवॉश नेक्स्ट बॅकवॉशला वगैरे सगळं तुमचं म्हणजे मिठाचं पाणी तयार होऊन रेडी राहतं. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट टाइमला विरघळत बसायची गरज नाही. एकदम बेस्ट. ठीक आहे. ओके. हा फुल्ली ऑटोमॅटिक वॉल आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप छान इन्फॉर्मेशन भेटली आम्हाला. हा वॉल बघा, याच्यामध्ये इकडे एक इनपुट आहे, हा आउटपुट आहे इकडे. याच्यामध्ये एक सेन्सर लावलेला असतो आणि हे वालं जे आहे हे मीठ घेणार. हा ड्रेन आहे, हा मीठ घेणारा वरचा आहे. याच्यामध्ये हे पाईप लावला आहे, हा मिठाच्या टँकमध्ये जाणार. हा ओएसिस लॉक सिस्टीम, हे लॉक सिस्टम आहे. बघा, लॉक आहे. अनलॉक करण्यासाठी दोघी बटन दाबायचे, अप एरो डाऊन एरो 10 सेकंडसाठी. हे लॉक निघालं म्हणजे तेव्हाच तुम्हाला मॉडिफाय करता येईल, अदरवाईज तुम्हाला मॉडिफाय करता येणार नाही. लॉक निघाला आता तुम्ही ऑपरेटिंग तुम्ही ऑपरेट करू शकता, चेंज करू शकता, अदरवाईज चेंज करता येणार नाही. ओके. आणखीन आता समजा तुम्हाला जर सर याच्यामध्ये अजून जर तुम्हाला सेटिंगमध्ये आता बॅकवॉश लागले, आपल्याला बॅकवॉश करायचं नाही, फक्त रिजनरेशन प्रोसेस करायची, तर तुम्ही अजून एकदा बटन दाबले की डायरेक्ट तुमची रिजनरेशन प्रोसेस चालू होते. म्हणजे पुढे फॉरवर्ड होते. जी प्रोसेस आहे ती तुमची पुढे फॉरवर्ड होऊन जाते. ओके. हा स्टेप एक स्किप करून टाकतो. स्टेप म्हणजे स्किप होऊन जाते तुमची. हां, स्किप झाली की म्हणजे तुमचं पुढचं बॅकवॉश तुम्हाला आता झालेलं आहे, परत लावायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला स्किप करायची. परत तुमची टँक पण रिजनरेशनची तुमची ऑलरेडी झालेली आहे, तर तुम्हाला पुढची प्रोसेस फक्त फास्ट रिन करायची आहे. तर त्याची पुढची प्रोसेस तुम्ही मॅन्युअली परत प्रेस करून दाबू शकता. पुढे गेलं ते नॉर्मलमध्ये आलं, नॉर्मलमध्ये आले की सोडून द्यायचं मग. ओके. थँक्यू. हे एकदम मस्त ऑटोमॅटिक वॉल आहे. हा इम्पोर्टेड वॉल आहे, पण हे एकदम सिम्पल वेमध्ये बेस्ट वॉल आहे हा वॉटर सॉफ्टनरसाठी. 1054साठी एकदम मस्त. हे ओएसिस, हे बघा, हे पूर्ण ओएसिस कंपनीकडनं येतं आणि खूपच सिम्पल आहे वापरायला. हा जो एक्झिस्टिंग आहे हा 1054च्या याच्यामध्ये 50 लिटर रेझिनवाला सॉफ्टनर आहे. आयन एक्सचेंज बेस थर्मॅक्सचा याच्यामध्ये रेझिन टाकलेला आहे, जो बेस्ट क्वालिटीमध्ये येतो. फ्लो सेन्सरचं पण सांगू द्या. फ्लो सेन्सर पण आहे रीडिंग, पाणी किती कन्झ्युम झालं तुमचं ते तुम्ही किती कन्झ्युम केलं तर याच्या आतमध्ये एक हे असतं, याच्यामध्ये फ्लो सेन्सर बोलतो आपण त्याला. हे बघा, ही वायर जाते इकडे खाली बघा तुम्हाला. हा फ्लो सेन्सर आहे जो याच्या आतमध्ये एक मॅग्नेटिक काय बोलतं फेनसारखं असतो, त्याची रिडिंग हे करतो. आणि हा इलेक्ट्रॉनिक सर्किट याच्या आतमध्ये असतं, ते इलेक्ट्रॉनिक सर्किट कन्वर्ट करून आपल्याला दाखवतं. जसं आपण बोलतो की 4000 लिटर नंतर हे ऑटोमॅटिक रिजनरेशनमध्ये जाईल, तर याच्यानेच त्याला मेसेज कळतं की बाबा हे रिजनरेशनमध्ये जायला पाहिजे. हे वन ऑफ द बेस्ट सॉफ्टनर आणि हे बेस्ट क्वालिटी सप्लायर आहे. ओएसिस ग्लोब पुणे. मला काही हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 8855500091 2nd 929394. 4 नंबर आहे. तुम्ही कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.